टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल। सर, तुम्ही स्वतः आता फील्डवर राहतायत, शिवाजीनगर पुतळ्या परिसरात तुम्ही पाहणी केली घटनास्थळाची, आता तुम्ही हंसापुरी भागात पण जाताय, काय नेमकी परिस्थिती सध्या या संपूर्ण संचारबंदीची? परिस्थिती शांत आहे आणि आम्ही आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी या कामावर आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही लॉ अँड ऑर्डर उद्भवला नाही पाहिजे आणि जर कोणी असा दिसला माणूस तर त्याच्यावर आपण कारवाई करू। सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये जे FIR दाखल झाले त्यामध्ये मायनॉरिटी पार्टीचा जो शहर अध्यक्ष आहे फहीम खान, त्याचं नाव पुढे येत आहे, तो या संपूर्ण संदर्भाचा मुख्य सूत्रधार आहे का? त्यांनी लोकांचा जमाव केला होता? देखिए, जे व्हिडिओमध्ये दिसतं आहे ज्याप्रमाणे ते जर यांनी केलेलं तो आरोपी आहेत आपला आणि त्याला आपण अटक केलेलं आहे। आता त्याच्या पुढचा आपण रोल हे आपण बघतो आहे सिरियसली आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे निष्पन्न होईल ते आम्ही तुम्हाला सांगणार। याला कुठेतरी टेरर अशा पद्धतीची किनार असल्याचंही बोललं जात आहे। विविध संस्था या संदर्भानं तपास यंत्रणा या काम करत आहेत। जसं मी सांगितलं की ते पुढची कारवाई चालू आहे त्याच्यात। सर, आज ज्या पद्धतीनं संचारबंदी आहे या संपूर्ण भागामध्ये, तर या संचारबंदी शिथिलताच्या संदर्भानं काय कारवाई पोलिसांकडून आहे? आम्ही चेकिंग आमची चालू आहे आणि ज्याप्रमाणे आपल्याला वाटेल की आता स्थिती शांत आहे, आमचे अधिकारी कर्मचारी यांची मीटिंग करून आम्ही पुढची कारवाई करू। आज जे ब्रीफिंग सगळ्या संपूर्ण संदर्भाच्या या तपासाचा भाग जो आहे, जे काही गुन्हे या संपूर्ण संदर्भात दाखल झाले त्यात एक विनयभंगाचा गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे, काय नेमकी पुढची कारवाई पोलिसांकडून या संदर्भाने केली जात आहे? विशेषतः CCTV फुटेजसुद्धा मोठ्या प्रमाणात तपासण्यात येत आहे। हे पहिले दिवस ज्या दिवशी घटना घडली होती, जसं घडलेली आहे त्याप्रमाणे आपण FIRमध्ये दर्ज केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। एक तांत्रिक तपास जो पोलिसांकडून केला जातोय सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा त्या भागातील परिस्थितीजन्य पुरेशातून, तर काय पुढे एक त्या तपासात आलेला आहे? एक ट्रेंड आपण बघतोय की कोण त्याची मागे आणि जसे जसे येतं एक जसं की एक साजिश होती का, तो एक अँगल आहे, त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आहे। तसेच अजून काय याच्यात डिसाइडेड होता का तेही आपण करतो आहे। ते जसं आम्हाला दिसतोय त्याच धर्तीवर आपली पुढची कारवाई चालू आहे। शेवटचा प्रश्न सर, फहीम खानकडून हे सगळं पूर्वनियोजित होतं का? या अनुषंगानं त्या अँगलनं पोलीस तपास करणार आहेत? जसं मी सांगितलं की हे जसा घडला म्हणजे लोक जमा झाले, हे प्री डिसाइडेड किंवा त्यांची हे केलं असेल असं आम्हाला वाटतं आहे। निश्चित तर हे होते पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।